बघा 1 आणि 4 मध्ये त्याच्यामध्ये 3चा डिफरन्स आहे. 4 आणि 7 मध्ये जर आपण डिफरन्स बघितला तर तो आहे इथे पण 3 आहे. ठीक आहे. 7 आणि 10 या दोघांमध्ये कितीचा डिफरन्स आहे, त्याच्यामध्ये पण 3चा डिफरन्स आहे बघा. ठीक आहे. त्यानंतर बघा पुढं जर आपण इथे कोणता नंबर येईल ते आपल्याला चेक करायचा आहे. तर प्रत्येक 2 नंबरच्या मध्ये बघा, प्रत्येक 2 नंबरच्या मध्ये 3चा डिफरन्स आहे. ठीक आहे. तर आपण काय करणार, इथे समजा आपल्याला इथे 7 आहे, 7 मध्ये 3 ॲड केलं तर आपल्याला 10 मिळेल. 10 मध्ये आपण 3 ॲड केलं तर किती मिळेल आपल्याला 30. ठीक आहे. पुन्हा आपण काय करू, 3 ॲड करू तर आपल्याला इथे 16 मिळेल. ठीक आहे. तर बघा अरिथमेटिक प्रोग्रेशन कशाला म्हणतो आपण की ज्या 2 नंबरच्या मध्ये सारखा डिफरन्स येतात बघा. ठीक आहे. इथे जसं 3चा डिफरन्स आहे. ठीक आहे. तर त्याला आपण काय म्हणणार, अरिथमेटिक प्रोग्रेशन म्हणणार. ठीक आहे. आणि बघा आणखीन एक, मग त्याच्यामध्ये डिफरन्स आपल्याला बरेच जरी काढायला होतात तर आपण d = 3 लिहिणार. ठीक आहे. आणखीन याच्यामध्ये एक टर्म असते की याच्यामध्ये आपल्याला फर्स्ट टर्म काढायला सांगतात. फर्स्ट टर्म काय आहे ते विचारतात. तर बघा याला आपण T1 म्हणायचं, याला T2 म्हणायचं, याला T3, हा T4 राहील, हा T5 राहील, हा T6 राहील. ठीक आहे. तर फर्स्ट टर्म कोणती आपल्याकडे T1 = 1 आहे. ठीक आहे. T2 आपल्याकडे आहे बघा, T2 काय आहे 4 आहे. ठीक आहे. T3 आहे 7. अशा प्रकारे आपण लिहिणार.